नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे दीपाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपमाला अजित पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी माझ्या या चॅनलमध्ये डेली रेसिपीज, डेली माझं रुटीन, काही कुकिंगच्या रेसिपीज, माझे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स आणि बरेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा सांगायचं झालं तर मला कॅमेऱ्यासमोर यायला फार भीती वाटते. मी एवढी मला सवय नाही कॅमेऱ्यासमोर बोलायची, त्यामुळे मी घाबरतच म्हणजे सुरुवातीला कसं होईल काय होईल, पण शेवटी मनाशी ठरवलं की नाही, आता आपल्याला ह्यात पडायचं आहे तर जास्त विचार नाही करायचा. मग मी सुरुवातीला 2 रील्स टाकल्या. त्या 2 रील्सना तुम्हा सर्वांचे भरभरून प्रतिसाद मिळाले, त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. आणि त्यामुळे आता मी पहिल्यांदा हा तसा माझा पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे. तो माझ्या इंट्रोडक्शनचा आहे. जो इंट्रोडक्शन आहे माझं ते मी ह्याच्यातून तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव दीपमाला, मिसेस दीपमाला अजित पाटील. मी BA-MAD केलेले आहे. मला 2 मुलगे आहेत. माझे मिस्टर हे एक ग्रेफ पर्सन आहेत. ते गव्हर्मेंट एम्प्लॉई आहेत, त्यामुळे त्यांचे ऑल ओव्हर इंडियामध्ये पोस्टिंग होत असतात. आम्हाला जिथे जिथे जायला मिळते त्यांच्याबरोबर, त्यांच्यासोबत तिथे आम्ही जातो आणि आम्हाला फिरायला फार आवडतं. त्यामुळेच आत्ता सध्या आम्ही त्यांच्याबरोबर इथं आहेत. आम्हाला गव्हर्मेंट क्वार्टर्स मिळालेली आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही गव्हर्मेंट क्वार्टर्समध्ये आहोत. आणि आत्ता आम्ही राजस्थानमध्ये आहोत. राजस्थानमध्ये कुठे आहे ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार, कारण मी आत्ताच तरी तुम्हाला नाही सांगणार की आम्ही आत्ता कुठे आहोत. ठीक आहे. आणि बस आता आम्ही इथं राजस्थान एन्जॉय करतो आहे आम्ही फार. आणि इथलं कल्चर, इथले सगळे लोक कसे आहेत हे मी हळूहळू तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून दाखवतच जाईन. ठीक आहे. मी एवढी शिकलेली आहे, पण मी जॉब का करत नाही, तर मी मिस्टरांची अशी ड्युटी असल्यामुळे घराकडे आणि मुलांकडे लक्ष देणे फार गरजेचं वाटलं मला. त्यामुळं मी जास्तीत जास्त जॉब न करण्याकडे माझा कल होता. पण असं काही नाही आहे की मी काही केलंच नाही आहे. मी भरपूर काही करते. मला जे नवीन शिकावं वाटतं ते मी शिकते. मी भरपूर माझ्या पुढच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला कळतच जाईल की मी म्हणजे असं मला वाटतं की गृहिणीपद हे काही वाईट नाही आहे, पण आजकाल जे आपण बघतो समाजामध्ये, तर गृहिणींना तितकीशी व्हॅल्यू मिळत नाही आहे. पण मला तर वाटतं की प्रत्येक घरात जी गृहिणी असते, प्रत्येक घराची स्त्री आहे ना, ती स्वतःमध्ये एक सुपर वुमन आहे. कारण ती मुलांच्या आजारपणामध्ये एक डॉक्टरसारखं काम करते, मुलांना शिकवते म्हणून ती टीचर आहे, घरामधलं सगळं बघते, त्यामुळे ती होम मिनिस्टर आहे. ठीक आहे. सगळ्यांच्या आवडीची सिरियल आहे होम मिनिस्टर, त्यामुळे ती होम मिनिस्टर पण आहे. घरातलं अर्थ खातं सांभाळते, सेविंग्ज बघते, व्यवस्थित सगळं नियोजन करते, म्हणून ती फायनान्स मिनिस्टर पण आहे. त्यामुळं मला तरी हे वाटतं की गृहिणी ही खूप आहे, श्रेष्ठ आहे. आणि ज्या नोकरी करतात, ज्या गृहिणीपद सांभाळत नोकरी करतात, त्या तर खूप ग्रेटच आहेत. कारण ते सुद्धा काही सोपं काम नाही, कारण घरातलंही बघायचं आणि बाहेरचंही बघायचं, त्यामुळे त्या तेवढ्याच श्रेष्ठ आहेत. त्यामुळे दोघीही माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि मी स्वतः एक गृहिणी आहे. बाकी मला आणखी काय सांगायचं नाही आहे की माणसानं मला असं वाटतं की नेहमी काही ना काहीतरी शिकत राहावं. त्यामुळे मी सुद्धा आता हा माझा यूट्यूबचा प्रवास सुरू केलेला आहे. त्यामध्ये मला तुम्हा सर्वांचं सहकार्य हवं आहे, तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळं मला त्याची गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलवरती मी नेहमीच काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन. कारण शेवटी कसं आहे ना, की आपण कसं राहायचं आहे, आपण कसं पुढं जायचं आहे, आपण स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं आहे, हे आपल्या हातात आहे. आपण चांगलं जगाला देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील चांगलंच मिळणार आहे. कारण शेवटी तूच आहेस जीवनाचा शिल्पकार, बरोबर ना? त्यामुळे बाकी आणखी मला काही सांगायचं नाही आहे. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमीच काही ना काहीतरी नवीन चांगलं बघण्यासाठी मिळेल. नेहमी हा माझा प्रयत्न राहील ह्या गोष्टींचा. सो मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक, कमेंट्स आणि शेअर करा. आणि माझ्याशी कनेक्टेड राहा. माझ्या व्हिडिओ नेहमी बघत राहावा आणि नेहमी तुमचे सपोर्ट राहू दे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच मला भरभरून मिळू देत. आशीर्वाद तुमचा पाठीशी राहू दे माझ्या. बाकी धन्यवाद. थँक्यू.